हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणी. मी पूजा, तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये एका छानशा ब्लॉगमध्ये. तर तुम्ही पाहू शकता, हे भोगीचा दिवस आहे, तर इथे मी भाजी बनवते आहे भोगीसाठीची. आणि तुम्ही पाहू शकता इथे माझी मेहंदी अशी मी काढलेली आहे. तर उद्या आहे मकर संक्रांत, तर त्यासाठीचीच तयारी ही चाललेली आहे. तुम्ही पाहू शकता सकाळचा चहा इथे माझा उकळायला ठेवलेला आहे. चहा घेतल्यानंतर छानशी भाजी करायला मी घेतलेली आहे. तर भोगीच्या भाजीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या ह्या टाकल्या जातात आणि त्या खाल्ल्या जातात त्या दिवशी. सो त्याने अंघोळसुद्धा केली जाते. तर ह्याचं महत्त्व काय आहे? त्या एवढ्या भाज्या त्या सीझनमध्ये असतात व त्या आपल्या शरीरात हा सण हा थंडीतच असतो. तर थंडीमध्ये आपली जे बॉडी आहे ती गरम ठेवण्यासाठी हे पदार्थ त्या त्या सीझनमधले ते खाल्लेच पाहिजेत व हे पोटात जावेत ह्यासाठी हा सण किंवा ही भाजी खाल्ली जाते. सो तुम्हाला तुमच्याही घरी भाजी नक्कीच प्रत्येकाच्याच घरी ही भाजी केलेली असेल. सो कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही भाजी आवडते का? सो हो, आमच्या इथे तर सर्वांनीच खाल्ली होती. तर पाहू शकता मी छानशी मसाल्याची भाजी करणार आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं वाटणसुद्धा घातलेलं आहे. पाहू शकता या इथे असं खूप छान अशी भाजी दिसते आहे. आता मी शिजायला ठेवलेली आहे. शिजल्यानंतर आपण ही ह्या भाजीसोबत बाजरीची भाकरी नाचणी लावून तर ती प्रसाद म्हणून खाल्ली जाते. सो देवालाही हा नैवेद्य अर्पण केला जातो. डबा असल्यामुळे मी सकाळच्या चपात्या केल्या होत्या आणि भाकरीसुद्धा केलेल्या होत्या. खूप छानसं वातावरणामध्ये खूप मस्त असं. तर तुम्ही पाहू शकता हा आदल्या दिवशी पाऊससुद्धा पडलेला आहे. तुमच्याकडे सुद्धा पाऊस होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. खूप थंडी तर पाऊस पडत होता. सो असं वातावरण खूप बदल झाल्यामुळे पाऊस पडलेला होता. सो खूप थंडी खूप कमी होती. त्यामुळे खूप छान असं वातावरणसुद्धा प्रसन्न प्रसन्न वाटत होतं. तुम्ही पाहू शकता हे सकाळचे 5:30 वाजले होते. त्यानंतर इथे मी डाळ शिजायला टाकलेली आहे. हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. तर मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि खूप छान मकर संक्रांत साजरी नक्कीच होणार आहे सर्वांचीच. नक्की साजरे केले असेल तर या इथे मी डाळ भाताला शिजायला घातलेली आहे आणि त्यानंतर लगेच स्वयंपाक माझा रेडी करून घेतलेला आहे आणि झाल्यानंतर मी असे नैवेद्य भरलेले आहे तिथं. सो काही या पोळ्या करायच्या राहिल्या होत्या तर त्यासुद्धा आईने केलेल्या आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता सुगड म्हटलं आता ह्याला, तर ते सुगडसुद्धा पुजलेले आहेत आईंनी देवघरासमोर. सो हे पुजल्यानंतरच जेवण केलेलं आहे. सो अगोदर देवाला ओवासलं जातं. तर तुम्ही पाहू शकता इथे तुळस जे आहे तिला ओवासून मग आम्ही घरीच ओवासलं आणि त्यानंतर मग छान असं जेवण करून घेतलं आणि त्यानंतर मी मंदिरात जाण्यासाठी तयार झाले. तुम्ही पाहू शकता खूप छान असं वाटतं ज्यावेळेस आपण देवीसाठी किंवा देवांसाठी खूप काही करत असतो. कारण त्याचं फळसुद्धा आपल्याला नक्कीच भेटत असतं. तर पाहू शकता इथे माझं असं इथे वाल आहे. त्यानंतर आईने सुद्धा ओवासला आहे आणि सर्वजण एक्सायटेडच होते फोटो काढण्यासाठी. तर ते पोज देऊन उभे राहत होते. तर खूप छान वाटतं. त्यानंतर आम्ही गेले मंदिरामध्ये. मंदिरात गेल्यानंतर देवीला अगोदर ओवासलं. त्यानंतर देवीला नमस्कार करून आम्ही आलो बाहेर आणि बाहेर आल्यानंतर तर खूप बायका अशा थोडा उशीर झाल्यामुळे खूप बायका अशा गेल्या होत्या घरी. तर त्यामुळे जास्त भेट झाली नाही कुणाची, परंतु खूप छान वाटलं. होत्या त्या बायका खूप होत्या. सो चला तर मग त्यांनासुद्धा ओसून घेऊयात. आणि काय म्हणतात ओसताना हे तुमच्याकडे कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तर रामाचा ओसा, सीतेचा ओसा, जन्मजन्मी ओसा असं म्हणून हे जे आपण ओसा केलेला असतो तो डोक्यावरून टाकला जातो.
डोक्यावर टाकला जातो किंवा पदरामध्ये ओटीमध्ये घेतला जातो. आता सोशल मीडियामुळे प्रत्येक प्रथा, रूढी ह्या वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या प्रकारे साजऱ्या केल्या जातात. सो तुमच्याकडे ही प्रथा कशी आहे, हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पाहू शकता हे इथे आमचं म्हणजे चाललं होती लगबग. सो त्यानंतर मी घेतलेलं आहे इथं ओसल्यानंतर आम्ही ह्यानंतर गेलो होतो मंदिरामध्ये. सो मंदिरात सुद्धा खूप गर्दी होती. सो त्यामुळे खूप असं भीडमध्ये केलं असताना खूप छान वाटतं. सो तुम्हालाही कसं वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चला छान छान कमेंट करा नक्की. तुम्ही व्हिडिओ पाहता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. छान रिस्पॉन्स देता. सो चला मग एक लाईक आणि कमेंटसुद्धा करा नक्की. आणि माझा हा लूक कसा वाटतो आहे हे सुद्धा सांगा. एकदम सिंपल झटपट असणार मेकअपसुद्धा केलेला आहे आणि ही वेणी खास करून कशी वाटते आहे हे सुद्धा नक्की सांगा.